नमस्कार नमस्कार मंडळी. ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सर्व दर्शकांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मंडळी ह्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींना आपण ह्या माध्यमातून संवादासाठी आमंत्रित करीत असतो. आपण देखील आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या नामवंत मंडळींशी सहभाग साधू शकता. कारण नमस्कार मंडळी म्हणजे आपल्या प्रश्नाचं थेट उत्तर. नमस्कार मंडळी या कार्यक्रमामध्ये आज आपल्या पाहुण्या कोण आहेत हे ऐकायला आपण नक्की उत्सुक असाल. सांगते, स्त्री एक महान शक्ती आहे. स्त्री म्हणजे प्रचंड ऊर्जा. आपली उत्सुकता जास्त ताणत नाही. आपल्या इथे गेली 23 वर्ष आकाशवाणी या माध्यमात ज्या कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत त्या उमा दीक्षित आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. उमाताई, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. इंग्रजी साहित्यामध्ये MA आणि नंतर BEd केलेल्या उमा दीक्षित गेली 23 वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून आकाशवाणीवर कार्यरत आहेत. अत्यंत गोड, संवेदनशील आणि कार्यतत्पर अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. स्त्री हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच गाथा स्त्री शक्तीची आणि विजयवाडांच्या कादंबरीवर आधारित पैठणी, त्यानंतर मंत्र जगण्याचा या आणि अशा विविध स्त्रीप्रधान मालिकांची निर्मिती त्यांनी केली आणि ज्या लोकप्रिय झाल्या त्यासाठी त्यांना UNFPAचा पुरस्कार देखील प्राप्त झाला. उमाताई गेली 7 ते 8 वर्ष वनिता मंडळ ह्या कार्यक्रमाच्याही अधिकारी आहेत. त्यांचा हा संपूर्ण माध्यमाचा प्रवास त्यांच्याचकडून ऐकूया त्यांच्या शब्दात. तुम्हाला जर आमच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हायचं असेल आणि उमा दीक्षित यांच्याशी संवाद साधायचा असेल तर 25422222 25452222 आणि 25382222 या दूरध्वनी क्रमांकावर आपण आमच्याशी संवाद साधावा. चला तर उमा दीक्षित यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या ह्या माध्यमाचा त्यांचा प्रवास. उमाताई, पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. गेली 23 वर्ष तुम्ही आकाशवाणीमध्ये कार्यरत आहात. आकाशवाणीचे कार्यक्रम करताना कशा प्रकारचा दृष्टिकोन असायला लागतो ते आम्हाला सांगा. अगदी नक्की. आकाशवाणी ही साधारण 85 वर्ष आता आकाशवाणीला होत आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आमचं ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याला अनुसरून आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम आमचे होत असतात आणि विविध कार्यक्रम म्हणजे A to Z कुठल्याही विषयाचे, कुठल्याही वयोगटासाठी आणि अनेक भाषामधले कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होत असतात. तर लोकांचं मनोरंजन आणि त्याचबरोबर प्रबोधन वेगवेगळ्या विषयांवर, काही करंट गोष्टी आहेत किंवा काही ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्यांच्यावर आत्ता बोललं जाणं आवश्यक आहे, अशा गोष्टींवर आमच्याकडे कार्यक्रम हे नेहमी होत असतात. मग लहान मुलांसाठी कार्यक्रम आहेत, युवकांसाठी आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम फक्त आकाशवाणीच्या माध्यमातून मला असं वाटतं. आता वर्तमानपत्राच्या अनेक पुरवण्यांमध्ये अशा वेगवेगळ्या वयोगटांसाठीचे काही पुरवण्या आपण पाहतो, पण आकाशवाणी हे गेली अनेक वर्ष करते आहे. बरोबर. आकाशवाणीला अनेक नियम आहेत किंवा काही पथ्य आकाशवाणीचे कार्यक्रम करताना पाळावे लागतात. कशा स्वरूपाचे हे नियम किंवा पथ्य असतात? मग एक साधारणपणे असं आहे की कुठल्याही प्रकारची कमर्शियल पब्लिसिटी कोणाचीही करता येत नाही आमच्याकडे. समाज प्रबोधनासाठी कोणी काम करत असेल, सामाजिक कार्यामध्ये कोणी उपक्रमशील असेल तर त्यांच्या मुलाखती किंवा त्यांना काही पब्लिसिटी देण्याचा जर काही योग असेल तर ते आमच्याकडे आम्ही अगदी आनंदाने आमच्याकडे केलं जातं. ते आमच्या नियमात बसतं. कुठलेही ब्रँड नेम्स घ्यायची नाही, तसे साधे साधे नियमित कोणालाही कमर्शियल पब्लिसिटी द्यायची नाही, कोणाची अनावश्यक टीका करायची नाही किंवा कुठल्याही जाती धर्माच्या भेदभावाच्या संदर्भात जर काही असेल तर वक्तव्य नाही, त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं टीका टिप्पण नाही, हे आकाशवाणीवरून कधीही होत नाही. बरोबर. आकाशवाणीच्या माध्यमातून
अनेक आता ज्या सध्याच्या महिला आहेत, ज्या गृहिणी सुद्धा आहेत, ज्यांना सुद्धा व्यासपीठ मिळण्यासाठी तुम्ही छोटे मोठे रोल किंवा अशा प्रकारचं काम करायला त्याही तिथे येऊ शकतात अगदी. तर त्यांच्यासाठी साधारणतः आता गृहिणी पण आपला कार्यक्रम बघत असतील तर त्याच्यासाठी साधारणतः काय अट असते किंवा कुठल्या प्रकारचं पथ्य त्यांनी तिथे कार्यक्रम करण्यासाठी पाळायचं असतं? अगदी नक्कीच मी सांगेन. वनिता मंडळ हा जो कार्यक्रम आहे तो स्त्रियांसाठीचा आहे असं मुळात होतं, पण आता इतक्या वर्षानंतर हा कार्यक्रम आता संपूर्ण कुटुंबासाठीचा झालेला आहे. म्हणजे कारण एकूण स्त्री बदललेली आहे, समाज व्यवस्था बदललेली आहे आणि कालानुरूप जे जे बदल घडलेले आहेत ते बदल या कार्यक्रमात आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार आता फक्त स्त्री पूर्वी घरात बसून ऐकू शकत असे, पण आता तसं नाही आहे. तर ती नोकरी करण्यासाठी बाहेर पडणारी आहे, मग तिला आवश्यक असणाऱ्या गोष्टी कधी कधी घरच्यांनीही ऐकाव्या अशा असतात की तिच्यासाठी त्यांनी काय करावं किंवा तिला काय आवश्यक आहे जे घरच्यांनी ऐकावं असं आहे. अशा गोष्टी आम्ही या कार्यक्रमातनं करत असतो. तसंच स्त्रियांना सर्वसाधारण अगदी खूप काही करणाऱ्या अशा स्त्रिया असं नव्हे तर एक सर्वसाधारण लिहू शकणाऱ्या सर्वसाधारण गुणवत्तेला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे आकाशवाणी गेली अनेक वर्ष करते आहे. वनिता मंडळातूनही आम्ही तेच करतो की सर्वसाधारण गृहिणी जी काही छानशी कविता करू शकते की काही लिहू शकते तर तिला हे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठी मात्र कोणतीही अट नाही. फक्त तिचं जे साहित्य आहे स्वलिखित असलं पाहिजे, कुठेही प्रकाशित झालेलं नसलं पाहिजे आणि ते लिखाणाचे पण काहीतरी की दोन्ही बाजूला मार्जिन सोडावी किंवा पाठपोट हे एक साधारणपणे आणि वाचन छान त्यांनीच करावं अशी आमची अपेक्षा असते. म्हणजे एक वेगळा आवाज आम्हाला मिळतो. स्वतः लिहिलेलं जास्त त्याच्यामध्ये अंतःकरणापासून ते येतं, त्यामुळे ते त्यांनीच वाचावं अशी आमची अपेक्षा असते. मग त्या कथा असू दे, काही मनोगत असू दे, एखाद्या करंट विषयावर त्यांना काही वाटलंय आणि त्यांनी लिहिलंय असं असू दे, अशा विविध विषयांवर स्त्रियांसाठी हे व्यासपीठ अगदी मुक्त द्वार आपण म्हणू शकतो. वयाची अट नाही, वयाची अट नाही. हो अगदी. आणि खरं तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आमचा एक वेगळा अर्ध्या तासाचा अमृत कलश हा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये त्यांच्यासाठी पूर्ण त्यांना काय गाणी भजनी मंडळ आहेत किंवा वेगवेगळे 70च्या नंतर सुद्धा सामाजिक उपक्रमात अत्यंत क्रियाशील असलेले असे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या मुलाखती. मग कधी कधी आम्ही याच्यामध्ये मोठे कलाकार जे वयोवृद्ध कलाकार आहेत त्यांना घेऊन येतो, व्यावसायिक, अगदी व्यावसायिक. तर जसं पंढरीदादा झुकर आहेत किंवा रवी पटवर्धन आहेत. तर हे असे वेगवेगळे त्या कप्पे असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला ते करता येऊ शकतं. मला वाटतं उमाताई गेली 8 वर्ष तुम्ही वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या अधिकारी म्हणून काम करत आहात. वनिता मंडळ सुरू करण्यामागचा किंवा आता वनिता मंडळाला मला वाटतं 50 वर्षाच्या वर जवळपास पूर्ण झाले. तर वनिता मंडळाच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत स्त्री आणि तिच्याविषयक समस्या लोकांपर्यंत पोहोचल्या. आता अभिरुची बदलली आहे. कशा प्रकारचा दृष्टिकोन आता वनिता मंडळाचे कार्यक्रम करताना ठेवावा लागतो? वनिता मंडळ जे सुरू झालं ते श्रोत्यांना मैत्रिणींसाठी म्हणजे भगिनींसाठी असलेला असा हा कार्यक्रम होता. तेव्हा लीलावती भागवत हा कार्यक्रम करत असतील. आपले काही ज्येष्ठ प्रेक्षक असतील, ज्येष्ठ नागरिक असणारे, त्यांना आठवत असेल की फार पूर्वी लीलावती भागवत किंवा नीलम ताई हे करत असत. तर करुणादेव म्हणजे नंतरच्या, तर त्यांनी जो कार्यक्रम केला तो भगिनी असं संबोधित केला, पण तो जो दृष्टिकोन होता तोच होता. आता आम्ही मैत्रिणी म्हणतो कारण आता भगिनीवरून आपण मैत्रिणीवर आलेलो आहोत. खूप फ्लेक्झिबिलिटी या जगामध्ये वाढलेली आहे, नात्यांमधील लवचिकता खूप निर्माण झालेली आहे आणि मैत्रीण म्हटलं की बरं वाटतं आणि त्या तिथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. पण दृष्टिकोन तोच आहे की स्त्रियांना हे माध्यम आपलंसं वाटलं पाहिजे. आपला असा एकच कार्यक्रम, इतर अनेक चॅनल्स आहेत किंवा पुरवण्या आहेत वर्तमानपत्राच्या, पण आकाशवाणीचा असा एकच चॅनल आहे जो स्त्रियांसाठी खास त्याच्यासाठी 1 तास 55 मिनिटं दिलेली आहेत. आणि याची गंमत अशी आहे की ही सगळ्या भारतातल्या विविध केंद्रावरून हे कार्यक्रम महिलांसाठीचे होत असतात आणि महाराष्ट्रातल्याही मराठीमध्ये जी केंद्र आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत त्यांच्याकडेही हे कार्यक्रम हा 1 तासाचा कार्यक्रम होतच असतो. आता इतके कार्यक्रम करताना आपला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचतोय किंवा नाही किंवा आपला कार्यक्रम लोकांना आवडतोय किंवा नाही, याचा तुम्हाला याची पोचपावती तुम्हाला कशी मिळते? पोचपावती पत्र
एक तर पत्र हे माध्यम आहे. पूर्वी जेव्हा फोनची इतकी लवचिकता आपल्याकडे नव्हती, मोबाईल्स नव्हते किंवा हे अगदी 10-15 वर्षापूर्वीचं चित्र आहे की तेव्हा मोबाईलचा इतका सर्रास वापर नव्हता. आणि त्याच्याही पूर्वी लीलावती भागवत वगैरे जेव्हा करत होत्या किंवा सुषमा ते हिप्पळगावकर वनिता मंडळ करत असत, तर 60-60 पत्र येत असत एका कार्यक्रमासाठी. तेव्हा 2 कार्यक्रम फक्त आठवड्यातून असायचे. आता तर हे म्हणजे रोज आम्ही करत असतो. तर आता पत्रांची संख्या मुळातच आपण एकमेकांना पत्र लिहिणं कमी झालेलं असल्यामुळे पत्र कमीच येतात. पण एखादा डायलिंग जर आम्ही केला तर आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या साधारण 1-1.5 महिन्याचा आम्हाला प्रतिसाद मिळून जातो. म्हणजे इतका आमचा फोन सतत वाजत असतो आणि त्यातनं मिळणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यातून आम्हाला काय लोकांना हवं आहे, मग त्याच्यामध्ये सूचना असतात. पुस्तक वाचन आम्ही करतो, मग पुस्तकं लोक सुचवतात की हे पुस्तक घ्या, किंवा पुस्तक वाचनाचा आणखीन एक वेगळा अभिप्राय असा मिळतो की प्रकाशनाकडनं आम्हाला फोन येतात की पुस्तकाला मागणी वाढलेली आहे. म्हणजे आम्ही डॉक्टर वीणा श्रीखंडांचं आणि 2 हात हे केलं तेव्हा आम्हाला प्रकाशनाने फोन केला की आता मागणी प्रचंड वाढलेली आहे आमच्या पुस्तकाची. तर हे होत राहतं. आजी आजोबा आधार की लोक ऐकत असतात अगदी. आणि आमचं परत जाहिरात करण्याचा आम्हाला दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही आमच्याच माध्यमातूनच आम्ही सतत जाहिरात करत असतो, ती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत असते. उमाताई, आकाशवाणीच्या बहुतांश अधिकारी या उत्तम कवयित्री आहेत असं मी ऐकलंय. कारण तुमच्या बऱ्याचशा सिरियल्सचं टायटल सॉन्ग तुम्ही सगळे स्वतः लिहिता. त्यातले बरेचसे टायटल सॉन्ग अगदी प्रस्थापित कवींसारखे सुपरहिट झालेले आहेत. ते काय नक्की, कसं काय हे सगळं जमतं? किंवा मग कुठेतरी गेल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला सिग्नेचर ट्यून ऐकायला मिळाली, तर काय, कशा प्रकारे तुम्ही रिॲक्ट होता त्याला, ते सांगा दर्शकांना. होतं काय की आम्ही काहीतरी एक मालिका करतो किंवा काही मालिकांसाठीच ह्या संकेत धून किंवा सिग्नेचर ट्यून्स किंवा गाणी जी असतात शीर्षक गीतं ती केली जातात. पण ही गाणी जेव्हा आम्ही विचार करतो की कोणत्या तरी कवीकडून लिहून घ्यावी, तेव्हा ती त्याच्यात जे आम्हाला मांडायचं असतं ते खूप विचारपूर्वक आम्ही एखादी सिरियल करायचं ठरवतो. त्यामुळे त्याच्यात पूर्ण सतत त्याच्यात बुडून गेलेले असतो. त्यामुळे मग ते गाणं सुद्धा आम्हीच बऱ्याचदा लिहितो. आम्ही कोणीही आमच्यापैकी कवी नसतं. आकाशवाणीचे बरेचसे 4 ओळी आम्हाला. हो, एक किस्से रंगभूमीचे म्हणून आम्ही एक मालिका केली होती. त्याच्यामध्ये सगळे रंगभूमीचे कलाकार येऊन गेले त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये किस्से त्यांनी सांगायचे फक्त. त्यांची काही त्यांच्या एकूण प्रवासाची मुलाखत वगैरे असं काही नाही, फक्त किस्से, तालमीच्या वेळेला घडलेले किस्से किंवा प्रयोगाच्या वेळेला घडलेले किस्से. आणि अशा त्या कार्यक्रमाची एक शीर्षक गीत मी लिहिलं होतं, ते सांगते, दर्शकांना ऐकायला आवडेल. हो. किस्से रंगभूमीचे हे किस्से, आठवणींचे किस्से आणि किश्यांच्या आठवणी, आनंदाच्या सुखदुःखाच्या मजेच्या साठवणी, हसता हसता कधी न कळता भरती डोळा पाणी. तर असं एक साधंसं गाणं लिहिलं होतं, पण हे आम्हीच करू शकतो कारण हे कोणीतरी प्रतितयश कवींकडून करून घेतलं, तर कंटेंट आम्हाला माहिती असल्यामुळे. तसंच मंत्र जगण्याचा, ही एक 90 भागांची मालिका आम्ही केली होती. त्याच्यावर आता येणारच आहे की तुम्ही 90 भागांची प्रायोगिक, मला वाटतं मालिका, डेली सोप होता ना तो, तर तो मंत्र जगण्याचा काय उद्देश होता तो कार्यक्रम करण्यामागचा, किंवा तो कार्यक्रम करताना कशा प्रकारचा अनुभव आला? एकतर पहिला डेली सोप होता हा आकाशवाणीवरचा, आणि नाट्य मालिका होती एक साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबातली ही कहाणी होती. आणि त्याच्यामध्ये गर्ल चाइल्ड हे युनिसेफचं एक उद्दिष्ट होतं, गर्ल चाइल्डच्या संदर्भात काहीतरी काम करायचं. आणि खुशी नावाची त्याच्यामध्ये एक जी मध्यवर्ती भूमिका असणारी एक मुलगी होती. तिला सगळ्या वेगवेगळ्या समस्या ज्या समाजात आपल्याला बघायला मिळतात त्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये होत्या. शेतकऱ्याची मुलगी, शेतकऱ्याचं कर्जबाजारी कुटुंब, न शिकलेली आई, किंवा त्या मुलीला पोलिओ झालेला आहे, पुढे नवरा जो मिळतो तो खूपसा शिकलेला नसतो आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा तो एक प्रतिनिधी असतो, आणि त्या मुलीला ज्या ज्या समस्यांना तोंड देत देत ती पुढे जाते. आणि आयुष्याची एक जी लढाई आहे ती साधं आयुष्य जगत जगत ती कशी लढते आणि कशी शेवटी ती जिंकते, आणि ती स्वतः ती सगळ्याला तोंड देत जाते, अशी एक साधी कथा होती ती. आणि ती अत्यंत लोकांना आवडली. म्हणजे त्याचं गाणं, त्याचं म्हणजे एक आम्ही नेहमी आमचं कार्यक्रम लोकप्रिय आहे हे कळण्याची एक साधी खूण आम्हाला
नेहमी जाणवते ती म्हणजे रस्त्यावरून त्यावेळेला जर जात असू तर ती सिग्नेचर ट्यून किंवा ते गाणं आम्हाला ऐकू येतं, मग म्हणजे लोकं आम्हाला ते ऐकतायत ऐकत असतात. आपल्याला. हे सगळीकडे रेडिओ लागलेला आहे घरात. बरोबर. तर हे साधारण 4-5 वर्षापूर्वीचं चित्र होतं, पण अजूनही रेडिओ बऱ्याच प्रमाणात ऐकला लोकं जातो. ऐकतात. उमाताई, स्त्री हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय. स्त्री प्रधान अनेक मालिका हो. तुम्ही केल्यात. तर मला वाटतं गाथा स्त्री शक्तीची हो. असा काहीतरी एक कार्यक्रम, सिरियल एक अशी होती. हो. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि साधारणतः मला वाटतं जुन्या स्त्रियांपासून अगदी किरण बेदींपर्यंतचा प्रवास तुम्ही त्यातनं मांडला. हो. तर दर्शकांना ते ऐकायला आवडेल, त्याच्याबद्दल अगदी. सांगा. सरोजिनी नायडू किंवा अगदी किरण बेदींपर्यंत म्हणजे खूप ऐतिहासिक काळातल्या स्त्रिया, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्त्रिया, अशा स्त्रियांपासून कल्पना चावला, किरण बेदींपर्यंत आम्ही फक्त नाटक केलं त्यांच्या जीवनावर. बरं. आणि पुढे त्याचं एक आम्ही सिक्वल केलं. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं की आत्ता हयात असलेल्या स्त्रिया, त्यांच्या जीवनावर नाटक आणि त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष मुलाखत. बरं. तर हे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं केलेलं होतं आणि ते अतिशय, तेही खूप लोकांना आवडलं. आणि त्यांनाही ते ऐकताना आवडत त्यांनाही असेल. आवडलं. याच्यामध्ये निलिमा सुद्रिक होत्या, जी रेल्वेची पहिली पॉइंट वुमन बरं. ती होती. सुलभा सावंत होती, जी संबळवादिका आहे, पहिली हां. संबळवादिका. किंवा नसीमा हुरजुक होत्या. बरं. किंवा कांचन ताई परुळेकरच्या, मला वाटतं सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताईंच्या वेळे, ही तर अगदी 7 वर्षापूर्वीची मालिका आहे. तेव्हा सिंधुताईंच्या जीवनावर सिनेमा वगैरे ह्या खूप नंतर घडलेल्या गोष्टी मग आहेत. काही त्यावेळेची आठवण. त्यावेळेला सिंधुताई जेव्हा मुलाखतीसाठी आल्या होत्या तेव्हा मला म्हणाल्या, आधी मला ते नाटक ऐकव, काय केलंयस माझ्या जीवनावर नाटक. मग ते नाटक त्यांना ऐकवलं आणि मग ते ऐकल्यावर त्या आवाजाचा खूप छान परिणाम असतो. जे बरोबर. दृश्य स्वरूपात आपण बघून आपल्याला जे पोचत अगदी नाही खरंय. ते कधी कधी आवाजातनं, कारण आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं असतं. बरोबर. ते ऐकून त्या इतक्या म्हणजे गहिवरून आलं त्यांना की त्यांनी मग त्या जिने काम केलं होतं, स्वाती सुब्रमण्यम म्हणून आमची ड्रामाची आर्टिस्ट आहे, तिला फोन केला आणि तिला म्हणाल्या की तू रडवलंस आज मला, माझ्याच आयुष्याची गोष्ट ऐकून तू मला रडवलंस. तर अशा खूप गोष्टी. निलिमा सुद्रिक जी आली होती, जिने एक मंगला एक्सप्रेस 26 जुलैच्या त्या पावसामध्ये डिरेल होण्यापासून वाचवली आणि जवळजवळ इंजिन हजारो बदललं. लोकांचे प्राण तिने वाचवले रुळावर काम करत असताना. अगदी खरंय. तर तिची स्टोरी इतकी छान होती की अशा गोष्टी ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व आहेत हे सगळे. अगदी. मला असं वाटतं की आकाशवाणी नेहमी वैविध्यपूर्ण कार्यक्रम सातत्यानं देण्याचा प्रयत्न करत असते. हो. तर आता तुम्ही सुद्धा सध्या काय वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करताय? आम्ही एक आमचा ठराविक, ज्यामध्ये आम्ही म्हटलं की सर्वसामान्यांना त्याच्यामध्ये सामील करून घेणं, हा एक आमचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यापासून आम्ही कधीही दूर जात नाही बरोबर. की किती आम्हाला प्रायोजक मिळू देत किंवा काही. आमचा जो हा एक दृष्टिकोन आहे की सर्वसामान्यांसाठी हे व्यासपीठ नेहमी उपलब्ध असलं पाहिजे. बरोबर. आणि मग आकाशवाणी वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आहे, गावागावांमध्ये आहे, त्यामुळे तिथली जी स्थानिक गुणवत्ता आहे तिला सुद्धा अर्थातच वाव मिळतो. तर हे जे आहे ते आम्ही अजूनही ठेवलेलं आहे. पण याचबरोबर आता सेलिब्रिटीज, जे लोकांना आवडतं अर्थातच, तर ह्या लोकांना घेऊन त्यांचे कार्यक्रम मला वाटतं किस्से किंवा रंगभूमीचे, हो त्याच्यामध्ये रंगभूमीवरचे मातब्बर कलाकार येऊन आपले किस्से सांगायचे. अगदी अनेक लोकांनी अनेक किस्से सांगितले असतील. अगदी. तुमच्या लक्षात राहिलेला एखादा वेगळा किस्सा थोडक्यात वेगळा सांगा. किस्सा त्यांनी सांगितलेला सांगण्यापेक्षा मला जो अतिशय भावून गेली एक गोष्ट एका कलाकाराच्या बाबतीत, बरं. ती मला सांगायला खूप आवडेल. आशालताबाईंना आम्ही बोलवलं होतं, आशालता बापगावकर. हां. तर त्यांचा माझा कधी परिचय नव्हता, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना फोन केला. आणि आकाशवाणीसाठी साधारणपणे हे कलाकार मंडळी सुद्धा कधी नाही म्हणत. तर याने त्या आल्या आणि आमचे एक ज्येष्ठ निवेदक आहेत किशोर सोमण, ते ह्या मुलाखती घेत असत. त्यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी मला एक पुढचा आठवडा शक्य आहे का विचारलं. मी म्हटलं ठीक आहे. आणि ती डेट आमची ठरली, पण सोमणांना शक्य नव्हतं, म्हणून मग आम्ही ती डेट बदलली आणि पुढची एखादी डेट घेतली त्यांची आणि ते सगळं पक्क झालं. त्यानंतर सोमणांकडून असं कळलं की त्यांना ते शक्य नाही होते. मग आम्हाला परत मी आशालताबाईंना फोन करून ते बदलून सगळं सांगितलं त्यांना, पण त्यांच्या ते लक्षात नाही राहिलं आणि जी डेट नव्हती ठरली त्या डेटला त्या आकाशवाणीत आल्या. अरे बापरे. आणि मग मी त्यांना म्हटलं की आता काय करायचं आशालताबाई तुम्ही, तर म्हणे मी काय करू सांगतो, मी आता चुकलं माझं. मी म्हटलं की बरं मग आता घेऊन टाकू आपण मुलाखत तुमची. पण म्हटलं, मग मला म्हणाले पण हे तुझ्या मनासारखं नाही होणार. म्हटलं नाही होणार. तर मग त्या म्हणाल्या मग मी परत जाते. तर मी म्हटलं नाही, तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहात
तर म्हणे नाही, जर ते निर्मातीच्या मनासारखं होणार नसेल तर त्याला काय? तर मी, आणि मग पुढच्या वेळेला पुढच्या आठवड्यात त्या तेवढ्याच उत्साहाने आल्या. म्हणजे आणि आपलं ही- काम चोख करण्याची किती अगदी अगदी प्रभाकर पणशीकर आले होते, मला म्हणाले नाही येत ते, असे सावं येतो येतो म्हणतात आणि येत नाहीत. पण ते खालून फोन आला की उमा येऊन बसलोय मी, कुठे येऊ, कुठल्या स्टुडिओत येऊ सांग. किंवा मच्छिंद्र कांबळी आले होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं की आकाशवाणीचं बांधन कांबळी साहेब एवढंच. ते म्हणाले विचारलं का मी, आकाशवाणी आणि दूरदर्शनने बोलावलं की फक्त जायचं एवढंच आम्हाला माहिती आहे. आता तुम्ही म्हणालात ना की खूप कलाकार आकाशवाणीवर याला नाही म्हणत नाही, त्याचं एक कारण आणखीन असं असावं की अनेक कलाकारांची सुरुवात आकाशवाणीकडून झालेली झालेली आहे. अगदी. हेही त्याच्या आता मागचं एक विक्रम कारण गोखल्याला आम्ही गाथा स्त्री शक्तीचं निवेदन त्यांच्याकडून आम्ही करून घेतलं. तेव्हा ते म्हणाले की असं जर काही करायचं असेल तर मी हे फुकट करायला तयार आहे, कारण हे मला इतर कुठेही करायला मिळत नाही. असं गंभीर स्वरूपाचं जे काही आहे ते आकाशवाणीवर होत असतं सातत्याने. बरं, वाचिक अभिनय जो फक्त आकाशवाणीवर होतो, अगदी खरं आहे. आणि नुसत्या आवाजाच्या माध्यमातून लोकांना तुम्हाला पोचायचं असतं. तुम्ही विजया वाडांच्या कादंबरीवर आधारित पैठणी नावाची पण मला वाटतं एक अत्यंत स्त्री प्रधान अशी मालिका केली, त्याच्याबद्दल आमच्या दर्शकांना ऐकायला आवडेल. पैठणी ही विजयाताईंची कादंबरीच होती आणि त्याच्यावर एक विजयाताईंचं सुद्धा खूप आमच्या सुहृदांपैकी त्या एक आहेत की कधीही त्यांना एखाद्या अडचणीच्या वेळेला त्यांना काहीतरी म्हटलं की लिहून द्या ना जरा, की पटकन म्हणजे एक 2-3 दिवसात स्क्रिप्ट अतिशय चांगलं सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं स्क्रिप्ट आमच्यापर्यंत पोहोचतं. तर असं काही त्यांना मागितलं की त्या लगेच देतात. पैठणी ही अशीच मालिका होती की जी छान त्यांनी एका स्त्रीचीच परत कहाणी की जी प्रत्येक ती मोठी आहे. इला भाटेंनी ती मूळ भूमिका, जी मुख्य भूमिका आहे ती इला भाटेंनी केली होती. आणि मग त्याच्यामध्ये मुलांच्या समस्या स्त्री कशी सोडवते, थोडासा तिरपागडा नवरा असतो त्याला कशी ती मॅनेज करते, सगळं घर एक सर्वसाधारण कुटुंबात जशी बाई असते तशीच ही बाई होती. पण ह्या बाईच्या ज्या अशा ह्याच्यामध्ये थोड्याशा तिच्या ज्या ऊर्जा आहेत त्या आम्हाला छानपणे दाखवतात आणि विजयाताई हेच खूप छान करतात. तर अशा पद्धतीची जी मालिका होती आणि ती खूप आवडली. मग ती विविध रूप आणि तिची ऊर्जेची क्षमता आणि तिच्या ताकदी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कशा उपयोगात येतात हे आपल्याला रोजच्या ह्याच्यात कळत नसतं, पण असं ठळकपणे कोणी दाखवलं की मग आपल्याला ते लक्षात येतं. मला वाटतं अन्न हे पूर्ण ब्रह्म हो असा पण कार्यक्रम आहे, पाककृतींवर आधारित कार्यक्रम आहे. दर्शकांना त्याच्याबद्दल लोकांच्या आवडीनुसार, म्हणजे आता स्त्रियांना तर पाककृती ऐकायला हे नेहमीच आवडतं, भले त्या करून बघो घरात की नाही, पण त्यांना पाककृती ऐकणं वाचणं हे नेहमी आवडतं. म्हणजे रेसिपी शो आमचा आहे, त्यामध्ये आम्ही काय केलं की वेगवेगळ्या प्रांतातल्या आधी पाककृतींचा एक आढावा घेण्याचा, भारतातले सगळे प्रांत, महाराष्ट्रातले वेगवेगळे भाग आणि मग भारतातले प्रांत, यासाठी आम्ही त्या बंगाली असेल तर बंगाली एखाद्या बाईंना बोलवून त्यांच्याकडून आम्ही ते सगळं स्क्रिप्ट लिहून घेणं किंवा त्यांच्याकडून हे म्हणजे कोणीतरी तिसऱ्या माणसाने सांगण्यापेक्षा ॲक्च्युअल त्यांच्याच ज्या काही पाककृती त्या त्यांनीच सांगाव्या असा आम्ही प्रयत्न केला होता. आणि आता तर आम्ही शेफ स्पेशल असं सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये शेफ्स येतात, जे सेलिब्रिटी शेफ ज्यांना म्हणतो, देवव्रत जातेगावकर आहेत किंवा निलेश लिमये किंवा शंतनू गुप्ते, नामांकित शेफ येतात आणि त्यांना आवडतं त्यांचे पदार्थ सुद्धा. आता जे अगदी टिपिकल जे पदार्थ आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ही मंडळी काय काय जे वेगळं करत असतात ते सुद्धा आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडतं आणि त्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला आवडतं, हेही आमच्या लक्षात आलं. बरं, आकाशवाणी या माध्यमामध्ये तुम्हा लोकांना विविध भूमिका करायला लागतात, म्हणजे तुम्हाला बरेच वेळा रेकॉर्डिस्टची पण भूमिका करावी लागते किंवा तुम्हाला स्वतःला आवाज तर द्यावाच लागतो. या सगळ्या विविध गोष्टींची कसरत तुम्ही सगळ्या लिलया पेलत असता, तर त्याच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण घ्यायला लागतं की अनुभवाने ते येत? मला असं वाटतं की अनुभवाचा भाग ह्याच्यात फार मोठा आहे. आता आमच्याकडे ज्या तरुण मुली काम करतात, ज्या रेकॉर्डिंगचा आणि एडिटिंगचा खूप मोठा भाग ज्या सांभाळतात, त्या शिकतात, 1-1.5-2 महिने शिकायला लागतात त्यांना, पण अनुभव याच्यामध्ये फार मोठा आणि दृष्टिकोन, कारण एडिटिंग करताना काय ठेवायचं आहे आणि काय काढायचं याच्यामध्ये आमचा जो दृष्टिकोन आहे, आकाशवाणीची जी ब्रीदवाक्य आहे जे, आणि आमचा एकूण अप्रोच काय आहे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. त्यामुळे संकलन महत्त्वाचं आहे. तर ते ह्या मुली आमच्या अनुभवाने शिकत जातात आणि मग ते आपोआप येतं. आज तुम्ही 23 वर्ष आहात आकाशवाणीमध्ये, एखादा काही असा अनुभव की आता हे सगळं टेक्निकल आहे की एखादा कार्यक्रम लावायचा आहे तर चुकून आधी कार्यक्रम लागला आणि नंतर सिग्नेचर ट्यून लागली, अशा प्रकारचा कुठला काही गोंधळ कधी झालाय का, काही फजिती झाली आहे,
असं काही आठवतंय का की नेहमी सगळं खूप सुरळीतच होत नाही, गेलं? असं असं होत नाही. काहीतरी गोंधळ असा कधीतरी होतो. हा. पण पण लक्षात राहण्यासारखा गोंधळ, लक्षात नवीन नवीन राहण्यासारखा अगदी खूप असा मोठा झालेला आठवत नाहीये. आठवत नाही. पण होत असतात गोंधळ असे छोटेसे. काहीतरी कॉम्प्युटर आमच्याकडे सध्या आलेले असल्यामुळे, आता कॉम्प्युटर येऊनही बरेच वर्ष झाली आहेत. त्यामुळे कधीतरी एखाद्या क्लिकचा तो खेळ असतो. तर क्लिक कुठे चुकली की काहीतरी दुसरं सुरू होतं आणि मग ते पटकन लक्षात आलं की तो मग फेडर खाली घेऊन किंवा मग ते सगळं ते करावं लागतं. त्यातनंच पण आपण शिकत जातो. हो हो, पण तो काही फार मोठं असं नाहीये. मीना बहिणी हम्म. टेकाडे भाऊजी हो. घराघरात पोहोचले. हो खूप छान प्रवास होता तो. म्हणजे मला वाटतं उमा दीक्षितला मीना बहिणी म्हणूनच कदाचित त्यावेळेला लोक ओळखत असतील. कसा होता तो अनुभव आणि काय कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला त्यावेळेला मिळाला? प्रतिसाद मूळ आहे तो कार्यक्रमालाच आहे. म्हणजे हा कार्यक्रम इतका जुना आहे हो. की बाळ कुडतरकर जे आकाशवाणीचं अतिशय म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, किंवा नीलम प्रभू आणि प्रभाकर जोशी, ही मंडळी जेव्हा एकेकाळी आम्ही लहानपणी ऐकत असू, तर हा असा कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या जणींनी मीना बहिणी साकार केली आणि आमचा असा नेहमीच प्रयत्न असतो की सगळ्या आकाशवाणीच्या कलाकारांनीच यामध्ये काम करावं. त्यामुळे मग ते वारसा हक्काने ते माझ्याकडे आलं. त्याच्यामध्ये विशेष काही माझं त्याच्यामध्ये काही असं नव्हतं. पण तो एक वेगळा अनुभव. हो, कॅरेक्टर लोकांना, कारण ते घरातलंच, ती मीना बहिणी तुमच्या घरातली वाटली पाहिजे. मग ते स्क्रिप्ट पण फार महत्त्वाचं असतं. नुसती ती कॅरेक्टर्सच नाही, तर मग स्क्रिप्ट तशा पद्धतीने लिहिलं जाणं, त्यासाठी लेखकाला सांगणं हे काय अपेक्षित आहे हे नवीन लेखकांना थोडंसं सांगावं लागतं. पण अजूनही हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात खूप ठिकाणी रेडिओ, आमचं जे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे ते ऐकलं जातं. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद खूप ठिकाणहून नेहमी येत असतो. कुठल्याही कार्यक्रमाची निर्मिती करताना जसं आता टीव्हीवर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी TRP वरनं कळतं की कुठला कार्यक्रम किती लोकप्रिय होतोय. तुम्हाला आकाशवाणीसाठी निर्मिती करताना कुठल्याही कार्यक्रमाची हा चालेल किंवा नाही, हा लोकांना आवडेल किंवा नाही, हे तुम्ही कसं ठरवता, किंवा त्याचं काही टेन्शन असतं का? वेगळं असतं ना. लोकांना आवडेल की नाही याचा थोडा अंदाज घेतच करावं लागतं. पण आता एक कार्यक्रम मी सुरू केला होता, आनंददायी पालकत्व. तर पालकांसाठी खास हा कार्यक्रम होता आणि तो लोकांना अतिशय आवडायचा. तर त्यामध्ये वेगवेगळ्या पालकांशी निगडीत असलेल्या समस्या पालकांना, मग त्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट किंवा वेगवेगळ्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणामध्ये काम करणारे पानसे सर, रमेश पानसे, किंवा अशी बरीच मंडळी, या सगळ्यांना बोलवून आम्ही तो कार्यक्रम, आणि तो लोकांना अतिशय आवडला. म्हणजे पॅरेंटिंगच्या संदर्भातल्या कुठल्याही ग्लॅमरस गोष्टी त्याच्यामध्ये न येताना अतिशय सखोल विचारपूर्वक असा कार्यक्रम करण्याचा, संगोपनाच्या दृष्टी, आणि मुलांचे आता इतके वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या वाढत चाललेल्या आहेत, तर त्या अनुषंगाने तो कार्यक्रम. आणखीन प्रतिसाद जर तुम्ही म्हणाल तर मला एकच मी जाता जाता सांगेन की एक डायलिन आम्ही आत्ताच नुकता केला होता, आणि त्यामध्ये एका बाईंनी सांगितलं की पोळ्या करायचा मला खूप कंटाळ येतो, पण तुमचा कार्यक्रम ऐकताना माझ्या पोळ्या कधी होऊन जातात ते मला कळत नाही. तर ही खूप साधी दाद आहे, पण मला ही खूप महत्त्वाची वाटते. आणि त्याच कार्यक्रमामध्ये दुसरा एक फोन आला आणि त्या बाई म्हणाल्या की तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं. तर मला वाटतं ही खरं यश आहे आकाशवाणीचं. जाता जाता एवढंच विचारते, गप्पा संपू नये असं वाटतंय. आमच्या दर्शकांना कार्यक्रम नक्कीच खूप आवडत असेल. खरं तर एक जाता जाता असं मला विचारायला आवडेल की इतकी वर्ष सातत्याने काम करून कुठे कंटाळा आलाय का? नाही, कारण सतत नवीनच काहीतरी द्यायचं असतं. कारण रोज काहीतरी नवीन कार्यक्रम देण्याचा विचार करायचा असतो. त्यामुळे कंटाळा यायला काही तसा स्कोप नसतो. म्हणजे काहीतरी आज काय करायचं आहे, 55 मिनिटाचा एक मोठा स्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला हजारो श्रोत्यांपर्यंत पोहोचायचं आहे. तर हे खरं तर आव्हान आहे, आणि हे आमची सगळी टीम आहे मोठी, ते काही मी एकटी करत नसते. किंवा आज याचपर्यंत याच्यापूर्वीही ज्या निर्मात्यांनी केलेलं आहे, तर त्यांनी हे प्रयत्नपूर्वक हा कार्यक्रम चांगला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं की हे आनंदाचं काम आहे, कंटाळा नाही आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ह्या गप्पा संपू नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावत आहे, थांबायला पाहिजे. उमा दीक्षित या आकाशवाणीवर गेली 23 वर्ष सतत अखंड कार्य करणाऱ्या कार्यक्रम अधिकारी यांच्याशी आपण आत्ता संवाद साधला. एक चतुरस्त्र, प्रतिभा संपन्न अशा व्यक्तिमत्वाची ओळख या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना झाली. उमाताई, आपले मनपूर्वक
आभार. धन्यवाद. धन्यवाद. झालं.